स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत तूळ राशीच्या जातकांना राहू देवांचं महापरिवर्तन घडते 18 महिन्यांसाठी. 18 मे 2025 रोजी राहू देव परिवर्तित होतील. मीन राशीतनं ते गोचर करत आहेत, त्या राशीला सोडून ते कुंभ राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील. तुमच्या षष्ठ भावातनं राहू देवांचं गोचर 18 महिने होतं. 18 महिने तुमच्या जीवनामध्ये थोडासा संघर्ष, काही अंशी अडचणी, वाद विवाद या प्रसंगात जाऊ लागणं आणि त्या माध्यमातून शत्रुपीडा सतावणं, निंदा अशा सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या आणि या माध्यमातून तुम्हाला मनस्ताप, मानसिक त्रास झाला. परंतु राहुदेव आता परिवर्तित होतील. राहुदेव पंचमात आल्यानंतर तुम्हाला कोणते शुभ परिणामकारक फळ देतील ते समजून घेऊयात. यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीतील राहुदेवांची जर स्थिती अतिशय शुभ असेल तर या पंचम स्थानामध्ये गेल्यानंतर राहुदेव तुम्हाला अधिकाधिक शुभ फळे देतील आणि याच बरोबर राहुदेव ज्या ज्या स्थानांवरती दृष्टा देतील त्याही ठिकाणाची शुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देतील. मग तुमच्या पत्रिकेतील राहुदेवांची स्थिती काय आहे हे समजून घ्यायचंय, नक्की मला संपर्क करू शकता. पंचम स्थान काय दर्शवतं? शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय. पंचम स्थानात राहुदेव गेल्यानंतर तुम्हाला शिक्षणासाठी प्रवृत्त करतात, गूढ विद्येचा अभ्यासक बनवतात. संशोधन कार्य या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम तुमच्याकडनं शोध लागणं आणि त्या माध्यमातून संशोधन झाल्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होणं, मान सन्मान प्राप्त होणं हे शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देतात. पंचमात राहुदेव आल्यानंतर तुम्ही याज्ञिकी, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र या संदर्भातील शिक्षण सुद्धा सुरू करून घेऊ शकता. कला क्षेत्रातलं प्रत्येक शिक्षण तुम्हाला घेऊ शकाल. या पद्धतीने तुम्हाला शुभ परिणामकारक फळे राहुदेव नक्कीच देऊ शकतात. संतती सौख्य प्राप्त करून देताना चिंता, काळजी वाढवण्याचं कार्य राहुदेव पंचमात आल्यानंतर करत असतात. त्यामुळे यासाठी मी विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी देत आहे, ती तुम्हाला करायची आहे. राहुदेव पंचमात आल्यानंतर तुम्हाला प्रणयाचे संकेत सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आर्ग्युमेंट्स होणं, मतभेद होणं, मतभिन्नतेच्या जोरावरती तुम्हाला एखादा वाद खूप विकोपाला जाणं असे सुद्धा अल्प प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात फळ देत असतात. मग हे अशुभ परिणामकारक फळ मिळू नये म्हणून दिलेली उपासना तुम्हाला करायची आहे. याचबरोबर राहुदेवांची पंचम दृष्टी ही तुमच्या भाग्यस्थानावर येईल. भाग्योदय होईल का किंवा नोकरी नवीन मिळेल का हे आपण भाग्यस्थानावरनं पाहतो. तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करता, युट्यूबर आहात, काउन्सिलर आहात, तर तुमच्या सगळ्यांसाठी शुभ परिणामकारक फळ राहुदेव नक्कीच घेऊन येतील. छोट्या पदयात्रा, प्रवास तुम्हाला घडवतील. त्या माध्यमातून सुद्धा आनंद प्राप्त होईल. धार्मिक कार्य केल्यामुळे स्वतःच्या मनाला मनशांती सुद्धा प्राप्त करून घेऊ शकाल. राहुदेवांचं हे परिवर्तन 18 महिन्यांसाठी आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या 18 महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नोकरीसाठी प्रयत्नशील करतील. नोकरीमध्ये परफेक्ट तुमच्याकडनं काम करून घेतील. कल्पकतेच्या जोरावर स्मार्ट वर्क करून घेतील. अशा पद्धतीने शुभ परिणामकारक फळ नोकरदार वर्गाला राहुदेव देऊ शकतील. लाभस्थानावर राहुदेव सप्तम दृष्टीने पाहतील आणि या स्थानावर जेव्हा राहुदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला बऱ्या प्रमाणामध्ये लाभाची संधी निर्माण करून देतात. तुम्ही सोने खरेदी विक्री संदर्भातील व्यापारी वर्ग आहात, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती निर्माण करून देतात. प्लास्टिक, रबर, संगणक क्षेत्र या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात, व्यावसायिक वर्ग आहात, तुम्हा सर्वांना सुद्धा शुभ परिणामकारक फळे प्राप्त होतील. पंचमात राहू आल्यानंतर शिक्षक वृंदांना सुद्धा कामामधील नामांकने प्राप्त करून देणारी स्थिती आहे. तुम्ही सरकारी खात्यामध्ये नोकरदार वर्ग म्हणून काम करता, तुमच्यासाठी सुद्धा शुभ परिणामकारक फळ राहुदेव पंचमात आल्यानंतर प्राप्त करून देतील. राहुदेव 12व्या दृष्टीने तुमच्या चतुर्थाला पाहतील. चौथं घर हे वास्तू सुखाचं आहे, सर्व प्रकारच्या सुखाचं आहे. महत्वाकांक्षा वाढवतील. तुम्हाला महत्वाकांक्षेच्या माध्यमातून तुमचं कार्य उत्तमरित्या घडून आणतील आणि त्या माध्यमातून लाभ प्राप्त होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकडे तुमचा कल देतील. वास्तू वाहन आपण रोज खरेदी करत नाही, रोज घेत नाही, पण या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये वास्तू योग आहे, वाहन योग आहे. तर या दरम्यान तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं सुख सुद्धा प्राप्त करून घेताना द्विधा मनस्थिती नक्कीच निर्माण करून देतील राहुदेव 12व्या दृष्टीने चतुर्थाला पाहिल्यामुळे. याबरोबर तुम्हाला कुठलं वाहन घ्यावं, कुठल्या आधुनिक पद्धतीचं घ्यावं की जुन्या पद्धतीचं घ्यावं, रिसर्चची एखादी वास्तू घ्यावी असे काहीसे अनंत प्रश्न उभे करतील आणि त्या माध्यमातून बराचसा वेळ वाया जाऊ शकतो. मग यासाठी काय कराल, कुठली उपासना कराल ते आता समजून घेऊयात. राहुदेवांची शुभ परिणामकारक फळे जास्तीत जास्त मिळावी, वास्तूचं सुख मिळावं, सर्व प्रकारची सुखे तुम्हाला प्राप्त व्हावीत यासाठी
आणि त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेतील राहू देवांची स्थिती अशुभ असेल तर ती स्थिती शुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देण्यासाठी बदल व्हावा यासाठी काय कराल? जास्तीत जास्त शंकराची उपासना तुम्हाला इथून पुढे 18 महिने करायची आहे. 18 महिन्यामध्ये तुम्हाला दर सोमवारी शंकराच्या मंदिरात दर्शनाला जायचं आहे. रोजच्या नित्य उपासनेमध्ये शंकराचा नमःशिवाय या मंत्राचा जप, त्याबरोबर रीम राहवे नमः या मंत्राचा जप करणं खूपच गरजेचं आहे. राहुदेव हे भ्रम निर्माण करून देणारे ग्रह आहेत, छायाग्रह आहेत. अचानक बुद्धीमध्ये बदल, परिवर्तन किंवा बुद्धी भ्रम निर्माण करून देणं, संशय निर्माण करून देणं असे अशुभ परिणामकारक फळे मोठ्या स्वरूपात राहुदेव देत असतात. परत तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण जास्तीत जास्त पुढील 18 महिने तुम्ही जर करत राहिलात तर तुम्हाला आणखीन एक महत्त्वपूर्ण आणि शुभ परिणामकारक फळ मिळेल, ते म्हणजे लाभप्राप्ती. अचानक लाभ प्राप्त होणं, तुम्हाला तुमचं कार्य जे आहे, नोकरी करता तुम्ही किंवा व्यवसाय करता, त्या व्यवसायातनं उत्पन्न वाढणं असे शुभ परिणामकारक फळ तुमची कुलदेवतेचं नामस्मरण केल्याने सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण जास्तीत जास्त पुढील 18 महिने तुम्ही जर करत राहिलात तर तुम्हाला आणखीन एक महत्त्वपूर्ण आणि शुभ परिणामकारक फळ मिळेल, ते म्हणजे लाभप्राप्ती. अचानक लाभ प्राप्त होणं, तुम्हाला तुमचं कार्य जे आहे, नोकरी करता तुम्ही किंवा व्यवसाय करता, त्या व्यवसायातनं उत्पन्न वाढणं असे शुभ परिणामकारक फळ तुमची कुलदेवतेचं नामस्मरण केल्याने सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. आज आपण समजून घेतलं राहुदेवांचं महापरिवर्तन तुम्हा तूळ राशीच्या जातकांना कसं राहणार आहे, कुठली उपासना करायची तेही समजून घेतलं. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या. यावरती अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तुम्ही पहा आणि तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत, समस्येतून तुम्हाला जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, राहुदेवांचं अशुभ फळे तुम्हाला जास्तीत जास्त मिळत आहेत, तेही समजून घ्यायचं आहे तर मला नक्की संपर्क करा. त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.